नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे आपलं स्वागत करतो. तर आज आपण जालन्यापासून एक 30 किलोमीटर दूरवर गाव, कोणतं गाव भाई आपलं? बोरगाव. जालन्यापासून 50 किलोमीटरवर बोरगाव आहे. तर हे बघा, या ठिकाणी 3/1/2022ला मनोहर पंढरीनाथ कायंदे यांनी 270 कलमा जालन्याच्या संशोधन केंद्रातून घेतलेला आहे. 277 कलमा घेतलेला आहे. तर याच्यावर तारीख पण आहे आणि पिशवीतल्या कलमा यांना 50च मिळाल्या आणि बाकीच्या कलमा बदनापूरवरून दिल्या. परंतु अत्यंत वाईट वाटतं, दुःख होतं, कारण एक गरीब माणसाच्या ठिकाणी विद्यापीठाकडून जी फसवणूक झाली, तर त्याच्यामुळं खूप असं म्हणजे अत्यंत नाराजी या ठिकाणी व्यक्त करतोय मी. कारण तुमच्या 277 कलमापैकी फक्त 10 ते 12 कलमा न्यू सेलर आहे बाबा. हे बघा, सगळे फळं या ठिकाणी रेषांचे, संत्र्यासारखी सरळ वाढणारे झाडं, याच्यामध्ये काही पिवळे पडले 2-3, हे बघा वेलवर्गीय झाडं. आणि मला या ठिकाणी तुम्ही एक मार्गदर्शन करावं म्हणून बोलवलं. आज मी या ठिकाणी आलो, तुम्ही मला माझी फीसही दिली, परंतु मला अत्यंत वाईट वाटतं, तुमची फीसही घ्या वाटली नाही. कारण तुमचे गावरान झाड निघालेले. या झाडाचे लक्षण तुम्हाला माहीत असेल, संत्र्यासारखे सरळ वाढणे आणि अतिसंवेदनशील वातावरणाला लवकर रोगाला बळी पडणारे, फळं शेंड्यालाच लागतात. संत्र्या आकारासारखी झाडं जे असतात ना, यांच्या शेंड्यालाच फळं लागतात. फळांना शायनिंग नसते, साईजही कमी असते, 150 पावणे 200 ग्रॅमची साईज बनते. एकंदरीत फळं कमी लागते. सांगतो ना मी तुम्हाला, तुम्ही बोलायचे चान्स देतो मी आता. हां, तर आता बघा तुम्ही, अत्यंत म्हणजे हे बघा, समोरील झाड बघा, सगळं पिवळं पडलेलं वेलवर्गीय झाडं. हे बघा बारीक फळं बघा बाबा, हे काय फळं आहे घ्या, हे सगळे रेषा याच्यावरती. म्हणजे 277 झाड, 277 फिरलो आम्ही. ह्याच्यात फक्त 10 ते 12 न्यू सेलर आढळले मला. इकडे पिवळे पडले, काही वेलवर्गीय, काही वाळले. हां, आता मला सांगा बाबा, तुम्ही जे कलमा घेतल्या होत्या, तुम्हाला काय म्हणून दिल्या होत्या? न्यू सेलर म्हणून. न्यू सेलर म्हणून काय झाडांनी दिले होते? ते 60 रुपये का काय 60 रुपये प्रति झाडाने न्यू सेलर म्हणून कलमा दिल्या. बरं, तुम्ही बुक कुठे गेल्या होत्या? जालना. जालन्याच्या संशोधन केंद्रात. बरं, तिथं किती मिळालं तुम्हाला? 50 मिळालं तिथं. आणि बाकी कुठून घेतलं मग? बदनापूरहून आणले. बदनापूर संशोधन केंद्रातून बाकीच्या घेतल्या. बरं, पिशवीतल्या म्हणून तुम्हाला कोणत्या दिल्या? त्यांच्याकडे पिशवीतले अगोदर 50च सापडले. नंतर त्यांनी मग ते वाफेतले उपटून दिले 60 रुपयाने. हो. बरं, आणि या ठिकाणी आल्यानंतर मी जी सर्वे केला, मी बघितलं, तर तुमच्या 277 पैकी 10 ते 12 झाडं न्यू सेलर आहे, बाकीचे संपूर्ण गावरान आहे. बरं, मग आता तुमच्याकडे ओरिजिनल बिल पण आहे? हो, आहे ना. मला तर वाटतं तुम्ही विद्यापीठात जावं, त्यांच्यावरती रीतशीर कारवाई करावी. कारवाई कोणती? की तुम्ही एक गरीब शेतकरी आहे, तुमची जी 2022ला जी फसवणूक झालेली, आज 4-5 वर्ष झाले, 3-4 वर्ष जे असेल ते, या दिवसाचं म्हणजे तुमचं आज फळधारण्याला बाग आली, तुमची जी नुकसान आहे ती शासनाने, विद्यापीठाने भरून द्यायला पाहिजे, असं मला वाटतं. ही फसवणूक जर ठीक आहे, 277 कलमामध्ये 40 जरी गावरान निघाल्या असत्या किंवा 50 निघाल्या असत्या, तर आपल्याला काय वाटलं नसतं. पण आज तुमचं उलटं झालेलं आहे. 277 पैकी 10-12 न्यू सेलर आणि बाकीचे गावरान आहे. एवढी मोठी फसवणूक, आणि ती पण विद्यापीठाकडून व्हावी असं मला वाटत नव्हतं. ठीक आहे, आमच्यासारख्या नर्सरीवाल्याकडून झाली तर तो विषय वेगळा राहू शकतो, कारण आपण एक पब्लिकमध्ये मोडला जातो आणि हे आपले शासकीय कर्मचारी आहे, हे गव्हर्नमेंटने यांना आपल्यासाठी उभारलेलं आहे, आणि यांच्याकडून जर अशी फसवणूक झाल्यावर काय करायला पाहिजे आपण? शेतकऱ्याचा तोटा झाला, नुकसान आहे ना. तुम्ही याच्यावर रीतसर कारवाई करू ना. आता असं या ठिकाणी व्हायला नव्हतं पाहिजे. विद्यापीठाकडून ह्या अपेक्षा नाही राहत. भरपूर आशेने लोक विद्यापीठाकडे जातात आणि अशी फसवणूक होते. या इकडे बाबा बघा, आता हे गावरान झाडं सगळे पिवळे पडले, तरीसुद्धा या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष सोयाबीन घेतलं. कडधान्य घेतल्यानंतर झाडाची ग्रीनरी चांगली राहते. आता बागेची ग्रीनरी चांगली आहे, पण हे झाडं जी खराब झाले बघा, आता ही दुरावस्था आहे, याला जिम्मेदार प्रशासन म्हणजे विद्यापीठ. बघा, हे गावरान, सगळे गावरान झाडं, हे बघा एवढं हिरवगार झाडे, याचे फळं तोडली मी आता हातात. हे बघा, हे सगळे रेषेचे फळं बघा बाबा. हे हो ना, रेषेचे काय फळं आहे का ते? सगळे असे जर म्हटल्यावर कसं उत्पन्न निघेल तुमचं बाबा? बघा हे झाड बघा, एवढं मोठं झाड, एवढं मोठं वयाचं फळ, आता हेही तोड तुम्ही बघा. बघा हे फळ
हे रेषा रेषा हे सगळं गावरान फळ आहे. समोरचं झाड घ्या, याचंही फळ तोड तुम्ही. हे या इकडे बाबा, बघा हे झाडाचं फळ, हे मोठे फळ बघा. आता बघा हे रेषा, ही छोटं फळ लागलेलं आहे याला, अडकणबार. हे बघा, बघा हे फळ. ही व्हरायटी दिली तुम्हाला. काय आता समोरचे झाड घ्या, या इकडं बाबा, याला हे बघा इथं फळ लागलेले बघा. हे बरं असं काही नाही, बागेमध्ये 2-3 गावरानच होते बा, क्रॉस पॉलिनेशन झालं म्हणून गावरान निघालं, तो विषय तरी वेगळा राहतो. सर्रास गावरान झाड इथं. काय आता कोणतं झाड घ्या तुम्ही, 1-2 न्यू सेलर तिकडे सापडले होते आपल्याला फक्त. हो, ते कोपऱ्यात. त्यांचे फळ कसे होते? चोपडे होते, साईज मोठी होती, Size रेषा नव्हत्या. रेषा नव्हत्या. या अशा प्रकारे या ठिकाणी विद्यापीठाकडून फसवणूक झालेली आहे. हे बघा, हे झाड हे तेच आहे, गावरानच आहे. हे पुढचं गावरान. तर बाबा तुम्ही याच्यावर कारवाई करा. हा. तुमचे जी फसवणूक झाली याचा मोबदला तुम्हाला भेटेल, आणि भेटायलाच पाहिजे. हो. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशा प्रकारची फसवणूक होऊ नये याच्यासाठी खात्रीशीर जे नर्सरी धारक असतात यांच्याकडूनच रोपं घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याला योग्य ते बियाणं मिळायलाच पाहिजे ना, कलमा योग्य. तेच सांगतो ना मी. आता मी माझी स्वतः नर्सरी आहे, म्हणून मी हा व्हिडिओ नाही बनवला. नाही ना. पण विद्यापीठाकडून अशी जर फसवणूक होत असेल म्हणून हा बनवला. बरोबर आहे. ठीक आहे, माझ्याकडून एखाद्या वेळेस गलती होऊ शकते, पण कशी होईल? 500 झाडात 2-5 गावरान निघाले तो विषय वेगळा, ते एक नगण्यमध्ये मोडलं जातं. पण अशी सर्रास फसवणूक जर होत असेल तर मग कुणी जरी असो त्यांनी भरपाई द्यायलाच पाहिजे. आता याच बागेमध्ये आपण न्यू सेलर दाखवू. हो. मी व्हिडिओ थोडा स्टॉप करतो आणि तुम्हाला न्यू सेलर झाडापर्यंत घेऊन जातो. बाबा तुमच्या बागेत गावरान झाडं आणि 5-6 न्यू सेलर झाडं, त्यातलं हे जे झाड आहे तुमचं, आता या इकडे बाबा, हे न्यू सेलर झाड आहे तुमचं. हो. आता याचं फळ बघा कसं आहे. हे फळ तोडू का बाबा? हां, हे बघा आता हे फळ बघा किती सुंदर आहे. याच्यावर पावडर आहे, चोपडं आहे, साईज बघा, आणि रेषा नाही, आणि मालही बघा किती भरपूर लागलेला आहे. याला लागलेला आहे की नाही? आता बाकीचे याच्या शेजारचं झाड गावरान, या इकडं बघा. आता हे झाड बघा, गावरान झाड झालं, पिवळंच झालं आताच. हे फळ पकडा. हां, हे बघा आता याचे फळं तोडू का बाबा? हे बघा आता लहान असतानाच याच्यावर रेषा, याचं मोठं फळ तोडा. ते हां तोडा, हां पकडा. ते हे बघा, हे बघा रेषा, आणि ते न्यू सेलर दाखव इकडं. बघा दोन्हीतला फरक. हे गावरान, हे एक न्यू सेलर. अशी तुमची फसवणूक या ठिकाणी झालेली. 8-10 न्यू सेलर दिले, न्यू सेलरच्या नावाखाली हे गावरान रोपं विकले, आणि याचा मालही कमी लागतो. शेंड्याला फळं लागणे, झाडं पिवळे पडणे, सगळे प्रकार याच्यात घडता. त्याच्यावर तुम्ही कारवाई करू ना. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी बाबाचा नंबर देणार आहे. सविस्तर तुम्ही यांच्याकडून चौकशी घेऊ शकता की बाबा कशा प्रकारे तुमची फसवणूक झाली आहे.